प्रिय मित्रांनो आणि आदरणीय वडीलधाऱ्यांनो, मान्य करा किंवा नका करा, पण आज वृद्धावस्था एक भीतीची गोष्ट बनली आहे. पूर्वी घरात वृद्ध आई-वडील, वडीलधारी समजले जायचे, पण आज त्यांना घरात एक छोटीशी खोली मिळते, तीही खूप त्रासाने. आज हजारो वृद्ध आई-बाप आपल्या मुलांकडे राहतात, पण तरीही एकटेच असतात. ज्यांनी मुलांना चालायला शिकवलं, आज त्यांना स्वतः चालताना मदतीची गरज भासते आणि ते फक्त मुलांकडे बघत राहतात. आणि हे सगळं का घडतं? कारण वय वाढते, पण स्वतःसाठी काही नियम पाळले नाहीत. संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेवर खर्च करताना आईबाप स्वतःच विसरले गेलेत. जर त्यांनी वेळेवर ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या असत्या तर आजचा वृद्धापपणाचा काळ एकटेपणाचा आणि उपेक्षेचा नसता, जो आदर आणि स्वाभिमानाचा असता. आज जी आई मुलं विचारत नाहीत आईला मुलं विचारत नाही, ती कधी काळी त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी नेहमीच तयार असायची. पण जेव्हा आईने स्वतःला विसरलं, तेव्हाच इतरांनीही तिला विसरलं. म्हणूनच ही वेळ आहे. हे 5 नियम स्वतःसाठी पाळा. हे नियम फक्त तुमच्या वृद्धापकाळात सुरक्षित ठेवणार नाहीत, तर तुमचा स्वाभिमान, अस्तित्व आणि आत्मसन्मानही जिवंत ठेवेल. तुम्ही हे 5 नियम पाळता, तेव्हा मुलांना तुमचा आदर वाटतो, भीती नाही. पण जाणीव असते की माझे आई-वडील अजूनही केवळ आई-वडील नाहीत, ते स्वतःच स्वतंत्र स्थान असलेले माणूस आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर वय वाढेल, शरीर थकून जाईल, पण मुलं तुमचं ऐकणार नाहीत. आदर तर दूरची गोष्ट, जेव्हा तुमच्यावर उपकार केले जातील, सेवा नव्हे. आणि म्हणूनच ही गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. हे 5 नियम पाळा, नाहीतर वृद्धापकाळात मुलं करतील तुमचे भयानक हाल. तर ते कोणते 5 नियम आहेत, जे एका वृद्ध मातेने सांगितलेत, जे आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. तर चला कथा सुरू करूया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की गरुड पुराणात म्हटलंय की कथा असो वा शिकवण, जर ती अर्धवट सोडली तर ते पाप समजलं जातं. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, पूर्ण पहा. आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्नेहा तिच्या भावाला विवेकला फोन करते आणि म्हणते, दादा, गावात आईची तब्येत ठीक नाहीये, ती एकटी राहे. तू तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन येत नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला आहे? तिने तुला किती वेळा सांगितलं की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा, चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा, पण तू दरवेळी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहतोस. विवेक म्हणतो, स्नेहा माझ्याशी बोलायची ही तुझी पद्धत आहे का? स्वतःच्या मोठ्या भावाशी असं बोलायचं का? दादा, मी अगदी व्यवस्थित बोलतीये, मी काहीच चुकीचं बोलत नाही. शेजारी बसलेली स्नेहाची वहिनी मृणाल विवेकचा फोन हिसकावून घेते आणि म्हणते, स्नेहा, आम्ही तुझ्यासारखे आणि आईसारखे फुकट नाही, जे संपूर्ण दिवसभर बसून राहतात. आम्ही दोघेही नोकरी करतो. आमच्याकडे इतका वेळ नाही की आम्ही गावी जाऊ. 4 महिन्यांपूर्वी बाबांचं निधन झालं, तेव्हा आपण आपण दोघेही 15 दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटतं, आईची थोडी तब्येत खराब झाली की आपण लगेच सुट्टी घेऊन गावाला जायचं का? तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी पण नोकरी करते. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ कसा असतो? एवढी छोटीशी गोष्ट तुला समजत नाही का? सतत आई मुलगी फोन करून फक्त त्रास देताय, वैताग देताय. गावाला या, गावाला जा असं म्हणत बसताय. आमच्यासाठी हेच एक काम उरलंय का? गावात आई मोकळ्या बसलेल्या आहेत आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसली आहेस. जर नोकरी केली असतीस ना, तर तुला कळले असते की आपल्या शेड्यूल किती बिझी असतं नोकरी करणाऱ्यांचं. आमच्या वहिनींचं बोलणं ऐकून स्नेहा म्हणू लागली, जे लोक नोकरी करत नाहीत त्यांच्याकडे काही काम नसतं का? ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का? एकदा माझ्या सासरला येऊन बघ, इतकं मोठं घर, इतकं मोठं कुटुंब, सगळं एकटी सांभाळते, मुलांना सांभाळते, 3 वेळा जेवण बनवते. मान्य आहे तू नोकरी करतेस, पण आम्हालाही पूर्ण दिवस कामातून मोकळा वेळ मिळत नाही. आणि आता तर तुम्ही दोघेही एकटेच आहात. आरामात 2 टिफिन बनवून ऑफिसला निघून जाता. स्नेहाचं बोलणं ऐकून मृणाल खूपच चिडली आणि म्हणाली, जर तुला आईची इतकी काळजी असेल तर स्वतःच्या आईला का जवळ बोलावून घेत नाहीस? का मला सारखं फोन करतेस? ठीक आहे वहिनी, तुम्ही लोक आईला बोलवू शकत नाही, तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून डॉक्टरांकडे घेऊन जाईल. असं म्हणून स्नेहा फोन तोडते. बघतेस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे असतात. माझ्यासोबत कशी बोलत होती, आता आईला स्वतःजवळ बोलावून 4 लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे, पण त्यांची सुनबाई आणि मुलगा डॉक्टरकडे घेऊन जात नाही. सगळे लोक मलाच टोमणे मारतील, मलाच नावं ठेवतील आणि तुझ्या बहिणीला तर हेच पाहिजे की 4 लोकांनी मला 4 शब्द बोलावेत. आईलाही 2 दिवस ताप येतोय म्हणजे पूर्ण घर तिच्याच डोक्यावर आहे. मुलीला सगळं सांगायची काय गरज होती? मृणाल म्हणाली, हो मृणाल, तू अगदी बरोबर बोलतीस. आईची ही सवय चांगली नाही.
2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे फक्त आरडाओरडा करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासऱ्यालाही सगळं सांगून टाकते. विवेक म्हणतो, पुढे म्हणतो, स्नेहा आईला तिच्या जवळ घेऊन जाईल. त्याच्या आधीच मी आईला फोन करतो आणि सांगतो की मी तिला घ्यायला येतोय. नाहीतर मला 4 लोकांचं बोलणं ऐकावं लागेल. डायनिंग टेबलवर सकाळी 2 कॉफीचे मग ठेवत मृणाल बोलू लागली. तुझ्या बहिणीचा फोन आला आणि माझा मूड पूर्ण खराब झालाय. सकाळ सकाळ फोन करते हेही पाहत नाही की आपल्या दोघांची ऑफिसची वेळ आहे. विवेक आईला फोन करतो. आई तुझं सामान पॅक कर, मी तुला उद्या घेऊन तुला न्यायला येतोय. मुलाचं बोलणं ऐकून लताताई खूप खुश झाल्या. ठीक आहे बेटा, ये मग. मी तुझ्यासोबत शहरातच राहायला येईन. एकटीचं या घरात मन लागत नाही. आधी तर तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम्स नव्हते. पण जेव्हापासून तुझ्या बाबांचं निधन झालं आहे, तेव्हापासून माझं घरात मन लागत नाही. रिकामं घर आहे, खायला उठतं. मुलगा आणि सुनेजवळ राहायचं झालं तर थोडं मन रमावं लागतं, असं लताताई म्हणाली. मुलगा थोडा कंटाळून म्हणाला, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे लताताई मुलाकडे जायला एका बॅगमध्ये काही कपडे ठेवते. दुसऱ्या दिवशी विवेक लताताईला सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा लताताई मुलाच्या घरी पोहोचतात तेव्हा सुनबाई ऑफिसवरून घरी परतलेली असते. मुलाने लताताईला घेऊन यायचं म्हणून सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती. लताताई विवेकला विचारते, बेटा सुनबाई दिसत नाही का? कुठे आहे ती? विवेक म्हणतो, आई ती आत्ता ऑफिसवरून आली आहे. दिवसभर काम करून थकून जाते म्हणून आराम करते. म्हणते, अच्छा बेटा, ठीक आहे. असं म्हणून लताताई एका लहानशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एक फोल्डिंग पलंग असतो आणि वर पंखा लावलेला असतो. सुनबाई तिच्या खोलीत झोपली होती आणि मुलगा देखील फोनमध्ये व्यस्त होता. खोलीत बसून लताताई खूप कंटाळली होती. कुणी तिच्यासोबत बोलणार नव्हतं. गावात तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं. मग लताताई मुलाजवळ येते आणि म्हणते, बेटा, जेव्हापासून आली आहे सुनबाई झोपलेलीच आहे. तास व्हायला आला आणि तू देखील तुझ्या फोनमध्ये बिझी आहेस. माझ्यासोबत काहीतरी गप्पा तरी मारा, माझ्याशी बोला तरी. मला एकटीला खोलीत फारसं चांगलं करमत नाहीये. चांगलं वाटत नाही मला इथे. आता तुझ्याशी काय बोलायचं तेच कळत नाही आई. संपूर्ण दिवस प्रवास करून खूप थकलोय मी. तूही तुझ्या खोलीत जाऊन आराम कर ना. शहरात सगळे लोक फार कमी बोलतात. सगळे स्वतःच्या कामात बुडालेले असतात, त्यामुळे बोलू शकत नाहीत. तुझ्या सुनबाईकडून खूप गप्पा मारायची अपेक्षा काही ठेवू नकोस, कारण ती एक नोकरदार आहे, नोकरी करते. तिला काही वेळ मिळणार नाही गप्पा मारायला. आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो, असं विवेक म्हणतो. तसंच असताना सुनबाईचा खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो. ती बोलू लागते, आई तुम्ही आलात का? ती लताताईंच्या गुडघ्यावर हात टेकून नमस्कार करते. विवेक म्हणतो, तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस हे तुला ठाऊक आहे ना? संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते मला ब्लॅक कॉफी प्यायला हवी असते. सुनबाई म्हणाली, मी तर विसरलोच. फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणंच आठवलं नाही. आत्ताच तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो, असं विवेक बोलला. लताबाई खोलीतून उठून सोफ्यावर येऊन बसली आणि तीही फोनमध्ये व्यस्त होती. विवेक किचनमध्ये कॉफी बनवायला निघाला. लताताई मनात विचार करू लागल्या, 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला. मी घरात येऊन कोणीतरी मला 1 ग्लास पाणी किंवा 1 कप चहा तरी विचारले. चहा कपसुद्धा विचारला नाही चहाचा. मुलगा स्वतःच्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, पण माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नाही. लताताई हिंमत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला म्हणू लागली, माझी देखील चहाची वेळ झाली. माझ्यासाठी 1 चहा बनवते का? दिवसभरात एकदाही चहा प्यायलेली नाही. त्यावर सुनबाई म्हणाली, विवेक, आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग की चहा पावडर, साखर कुठे ठेवली आहे, ज्यामुळे त्या रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील. माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुमच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर माझं काम असतं. काम करण्याची माझ्यात हिंमत राहत नाही. सुनबाईचं बोलणं ऐकून लताताई खूप त्रासतात. घरात मला 1 दिवस येऊन झाला नाही की इतक्यातच सुनबाईंनी मला किचनचा रस्ता दाखवला, असं तिला वाटलं. आई इकडे किचनमध्ये ये, मी तुला सांगतो कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे. कारण आपण दोघेही सकाळी पूर्ण दिवस ऑफिसला जातो आम्ही दोघेही. घरात तुलाच राहायचं आहे, तर मग तुझ्या जेवणाचा बंदोबस्त तुझा स्वतःचा तुला करावा लागेल हा. त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजून घे, मग तुला काम करायला सोपं जाईल, असं विवेक म्हणतो. विवेक किचनमध्ये ठेवलेलं सामान सांगू लागतो की कशामध्ये काय ठेवलेलं आहे. आणि मग लताताईंना म्हणाला, आई तू तुझा चहा बनवून घे. तो ब्लॅक कॉफी घेऊन हॉलमध्ये येतो आणि म्हणतो, हे घे सोना, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे.
लताताई एका पातेल्यामध्ये दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी एक कप चहा बनवते. लताताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडत नाही. कुठेतरी तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या त्या वागण्यामुळे उदास होतं. थोड्या वेळानंतर मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकला निघतो आणि जाण्यापूर्वी म्हणतो, आई उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. तुला दाखवायला तयार हो. असं बोलून तो निघतो. तो इव्हिनिंग वॉकसाठी निघून जातो तेव्हा घरात जेवण बनवायला एक मावशी येते. मृणाला आणि विवेक डायटर होते त्यामुळे ते हलकं फुलकंच खात होते. संध्याकाळी खूप हलकं अन्न खायचे. लताताईंची तब्येतही ठीक नव्हती त्यामुळे त्या फक्त दूध पित होती. रात्री लताताईला खूप ताप येतो आणि हातपायाला खूप वेदना होत असतात. ती सुनेला आणि मुलांना वारंवार आवाज देते पण ते दोघेही त्यांच्या खोलीत एसीमध्ये झोपलेले असतात. कुणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. रात्रभर लताताई वेदनेने कळवळत असतात. सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जायला तयार होतो. खोलीत जाताना आई अजूनही झोपलेली असते. रागवून तो आईला म्हणतो, काय झालं आई, तू अजून झोपली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं ना की तयार हो म्हणून. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे घेतला आहे. डॉक्टरांकडे जायचं मी तुला सांगितलं होतं ना. आणि तिथूनच मला ऑफिसला जायचं आहे. तू जर मला इथे उशीर केला तर ऑफिससाठी मला उशीर होईल. मुलाच्या आवाजावर लताताई अगदी घाबरून उठून बसते आणि म्हणते, बेटा मला रात्रीपासून खूप ताप आला आहे. हातपाय खूप दुखत आहे. असं वाटते जणू कोणीतरी माझे पाय बांधून ठेवले आहेत. चालताही येत नाही मला ठीक. आई तापाने त्रस्त असल्याने म्हणते. तर असं वाटते तर मग आता लवकर तयार हो. मृणाल वेग डायनिंग टेबलवर बोलू लागते. तुझा नाश्ता ठेवला आहे. नाश्त्यासाठी मोड आलेले मूग आणि मटकी. पुढे बोलते, मी टिफिनमध्ये सॅलड आणि स्प्राउट्स पण पॅक केले आहेत. आपल्याला दोघांनाही डाएट आहे त्यामुळे हेच खाणार. आईला जे काही खायचं असेल ते किचनमध्ये जाऊन बनवेल. कारण आता 4 दिवसांसाठी जेवण बनवणारी मावशी सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे आईला स्वतःचं जेवण बनवावं लागेल. लताताई सुनबाईचं बोलणं ऐकते आणि बोलू लागते. सुनबाई माझी तब्येत गावात ठीक नव्हती. इकडे तुमच्यासाठी देखील यासाठी आले आहे की व्यवस्थितपणे स्वतः उपचार करून घेईन. तू तुझ्या म्हाताऱ्या सासूला आजारपणात देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस का? असं म्हणून मृणाल चिडली. असं ऐकल्यावर मृणाल चिडली आणि म्हणू लागली, आई जर तुम्हाला स्वयंपाक करणारी सुनबाई हवी होती तर मग विवेकला गावातल्या कोणत्या तरी मुलीला पसंत करायला सांगायचं होतं ना. जिला फक्त जेवण बनवायला येतं. आता मी शहरातली सुशिक्षित मुलगी आहे जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये काम करते. त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवायची अपेक्षा तुम्ही काही करू नका. यावर लताताई शांत बसले नाही. त्यामुळे सुनबाई सुशिक्षित आहे, नोकरी करते म्हणून असं नाही की गरज पडली तर घरचं जेवण बनवणार नाही. मी खूप घरी पाहिले आहे जिथे सुनबाई किचनही सांभाळतात आणि स्वतःची नोकरीही सांभाळतात. त्यावर मृणालने उत्तर दिलं, आई तुम्ही तर गावातली अशिक्षित आणि अडाणी आहात. त्यामुळे तुम्हाला काय माहिती नोकरी करणं आणि पैसा कमवणं किती कठीण आहे. मी महिन्याला जवळजवळ 80,000 रुपये कमवते. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके पैसे एकत्र कधी पाहिले आहेत का? तुम्ही स्वतः कधी 6,000 देखील कमवले नसाल. असं म्हणून मृणाल स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगून ऑफिसला निघून गेली. लताताईंना सुनबाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तेव्हा त्यांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती आणि वरून सुनबाईचा तिच्या नोकरीचा एवढा गर्व होता की ती लताताईंशी नीट बोललीही नाही. मुलाच्या डोळ्यावर पैशांची पट्टी बांधली आहे. त्याची बायको आईला काहीही म्हणत असली तरी त्याला काही फरक पडत नव्हता. लताताईला सुनेच्या आणि मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबातच चांगलं वाटत नव्हतं. येण्यापूर्वी तर त्या खूप खुश होत्या. पण इथे आल्यानंतर तिचा तो सगळा आनंदच नष्ट झाला होता. प्रत्येक वेळ तिला असं वाटत होते की ती त्या घरात पाहुणा म्हणून आली आहे. ज्याला काहीच येत नव्हतं. मग काही खाण्याशिवाय लताताई डॉक्टरांकडे गेली. दवाखान्यात बसलेल्या लताताईला तिच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. ती मनातल्या मनात म्हणत होती, जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून बघण्याची इच्छा माझ्यातून संपून गेली आहे. आता तर देवाने मला पण वर बोलावं असं वाटतंय. मुलगाने सुनेच्या घरी तर आले आहे. पण इतका परका अनुभव मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरी आलेला वाटलेला नव्हता. जितका परका अनुभव मला स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी येतोय. त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत नाही की माझं काही विचारत नाहीत. तब्येतीची कोणी विचारपूस करत नाहीत. जेव्हापासून आली आहे सुनबाई एकही शब्द नीट बोलली नाही. 2 मिनिटंही माझ्याजवळ येऊन बसली नाही की विचारपूस केली नाही तब्येतीची. न मिळालेल्या माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं नाही. फक्त स्वतःची नोकरी, डाएट प्लॅन आणि फिटनेस याबद्दलच बोलते. बाकी समाजाशी किंवा नात्याशी काहीच संबंध नाही. सगळ्याच तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांशी सांगितलं की त्यांना डेंग्यू झाला आहे. ताप खूप जास्त आहे. मी 10 दिवसांचं औषध दिलंय. खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि त्यामुळेच लवकर बरे व्हाल.
4 दिवसांनी पुन्हा दाखवायला घेऊन या. हळूहळू लताताईंची तब्येत सुधारू लागली. लताताई फोनवर तिच्या मुलीशी बोलायची. त्यामुळे तिला थोडं मन रमायचं. खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जाताना संपूर्ण दिवस घरात तिला काहीच मन लागत नव्हतं. कसंबसं ती आपला वेळ घालवत होती. पूर्ण महिना लताताई मुलांजवळ आणि सुनेजवळ राहून गेली. आता तिची तब्येतही ठीक झाली होती. घरातली सगळी छोटी मोठी कामं लताताईच करत असे. जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे तेव्हा त्यांना घर एकदम स्वच्छ मिळायचं. किचनही चमचमीत दिसायचं. कसं कसं घर कामामध्ये मन रमवून लताताई राहत होती. स्वतःला व्यस्त ठेवायचा प्रयत्न करत होती. एके दिवशी ती तिच्या मुलाला म्हणाली, आता मला गावाला जायचं आहे. महिनाभर इथे राहून सून आणि मुलगा देखील तिला गावाला सोडायला तयार झाले होते. पण अचानक सुनेची तब्येत खराब झाली. डॉक्टरांना गेल्यावर समजलं की मृणालला मुलगा होणार आहे. ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश झाले. मृणाल खोलीत विवेकला म्हणाली, आता तू तुझ्या आईला इथेच ठेव. मला त्यांची गरज आहे. उद्या घरात लहान मूल असेल तर त्यांना सांभाळणारं नक्की ना कोणाची तरुणाची गरज आपल्याला पडेल. जर आपण आपल्या आईला ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागणार नाही, मोलकरण ठेवावी लागणार नाही. कधी उपयोगी पडणार. आणि तुझी आई तरी गावात राहून काय करणार आहेत त्या? आपण तिचे सख्खे नातेवाईक आहोत. तू तिचा मुलगा आहेस. तुझ्या आईला समजावून सांग की त्यांनी आपल्या जवळच राहावं. आधी गावात बाबा होते त्यामुळे समजू शकत होतो, पण आता गावात त्यांचं कोणीच नाही. मग त्या आपल्याजवळच थांबल्या तर त्यात वाईट काय आहे? कालपर्यंत जो मुलगा आणि सुनबाई आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते, पण आज गरज पडल्यानंतर आईला रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत होते. विवेक आईजवळ जातो आणि बोलू लागतो, आई तू आता आमच्या जवळच थांब. गावाला जाऊन काय? गावाला कोण आहे? काय करशील तरी तिथे? पण आता गावात कोण आहे? बघ बेटा, इथे माझं मन लागत नाही. गावात कमीत कमी 4 लोक तरी माझ्यासोबत बोलायला आहेत. 4 लोक येतात, बसतात, गप्पा मारतात. तुम्ही दोघेही ऑफिसला जाता, पण कुणी माझ्यासोबत बोलायला तुम्हाला दोघांनाही वेळ नाही. टीव्ही पाहते, पण किती वेळ टीव्ही पाहायची? ताईंनी उत्तर दिलं, आज आईची गरज आहे. मग मृणालनी मध्ये येऊन म्हणाली, आई आमच्या सोसायटीमध्ये एक छोटंसं मंदिर आहे. जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तास मंदिरात जाऊ शकता. तिथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात. त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा मारू शकता, भजन कीर्तनही करू शकता. तिथे तुम्ही करू शकाल, तिथे मन लागेल. आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातवंड येईल ना, तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायला हवं ना. लताताईंना स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा बदललेला वागणूक समजत होती. लताताईंची मुलगी स्नेहासुद्धा असंच म्हणते, आई तू वहिनी आणि दादाजवळच थांब. गावात एकटी राहून तरी काय करणार आहे? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल ना. आणि काही महिन्यांत घरात एक मूल बाळ येणार आहे. त्यामुळे तुझं मन त्यात रमून जाईल. तू गावात एकटी राहतेस, त्यामुळे मला तुझी खूप काळजी वाटते. आता हळूहळू लताताई आपला मुलगा आणि सुनेच्या घरी मन रमवण्याचा मग पूर्णपणे प्रयत्न करू लागल्या. सकाळी उठून पूजापाठ करायची, घरात थोडंफार काम करायचं, बाहेर झाडांना पाणी द्यायचं, नंतर दुपारी थोडीशी टीव्ही बघायची. मग संध्याकाळी 2-3 तास सोसायटीच्या मंदिरात वेळ घालवायचा. तिथे खूप स्त्रिया येत असत. त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या. काही जणी तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी पण झाल्या. आता लताताईंचं मन खूप छान रमू लागलं. लताताई खूप छान भजन गात असायची. तिच्या आवाजाची सगळे लोक खूप तारीफ करत होते. खरं तुमचा आवाज खूप गोड आहे आणि तुम्ही छान भजन गाता. त्यामुळे संपूर्ण मंदिरात सगळे लोक तुम्हाला ओळखू लागले आहेत. आज गोकुळ अष्टमीचा उत्सव होता. मंदिरात सगळ्यांनी लताताईंना आधीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही लवकर या, तुमचं भजन ऐकायला सगळे जमले आहेत. घरातील सगळी छोटी मोठी कामं आवरून लताताई मंदिरात आल्या. आज त्यांना मंदिरात थोडा जास्त वेळ लागला. असं तर त्या 2-3 तासात मंदिरातून घरी परत जायच्या. पण गोकुळ अष्टमीमुळे आज त्यांना येता येता रात्री 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली. पण जशी लताताई घरी आली तेव्हा सुनबाई आणि मुलगा दोघे ओरडत बोलू लागले, आई ही काही घरी येण्याची वेळ आहे का? वेळ असते का आई? तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितलं? तुम्ही तर दिवसभर मंदिरात गाणीत म्हणत बसता. घरातलं काही काम तरी बघा ना. घरचं काम सोडून तुम्ही मंदिरात जाऊन बसता. हो आई, हे तुझं वागणं बरोबर नाही. तुला माहीत आहे ना, तुझी सुनबाई गरोदर आहे. ती जास्त काम करू शकत नाही. तिची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तू मंदिरात बसून भजन म्हणत बसतेस. विवेकने देखील बायकोच्या सुराला सूर मिळवला. बेटा आज गोकुळ अष्टमी होती, त्यामुळे थोडा वेळ जास्त गेला. तसं तर मी रोज वेळेवर येते ना. आज थोडासा उशीर झाला. संधी साधून मृणाल पुन्हा म्हणाली. पुन्हा एकदा ती तिच्या नोकरीबद्दल बोलू लागली. तुझ्या आईला अजून काय येतं? भजन गाण्याशिवाय दुसरं काय येतंय? भजन गाण्याशिवाय त्यांना काहीच येत नाही.
मग त्या तर हेच काम करतील ना. इतकी शिक्षणही नाही की कुठे जाऊन नोकरी करू शकतील त्या. काही पैसे कमवू शकेल. म्हणून भजन गाऊन स्वतःचं मन स्वतःचं रमवतात. असं सुनेचं बोलणं ऐकून लताताई शांत राहू शकली नाही आणि म्हणाली, सुनबाई, या जगात मी एकटी नाही जी पैसे कमवत नाही आणि तूही एकटी नाही जी नोकरी करतेस. तुझ्यासारख्या खूप मुली नोकरी करतात, पण तुझ्यासारखा गर्व कुणालाच नाही. प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा फटका मारतेस, नोकरीचा गर्व दाखवतेस. का तुला तुझ्या नोकरीचा पैशांचा इतका अभिमान आहे का? मी एक दिवस नक्कीच तुला पैसे कमवून दाखवेल. जर पैसे कमवण्याची गोष्ट असेल तर ते पैसे कुणीही कमावू शकतो. किती वय झालं तरीही. तर सून बोलू लागली, बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो आई. कसे पैसे कमवणार तुम्ही? तुला तर काहीच शिकवलेलं नाही, काही येतही नाही आणि सांगतेस पैसे कमवेन. लताताईंचा राग आणखी चढला आणि सून खोलीत निघून गेली. लताताई रागात स्वतःच्या सुनेला म्हणाली, मी पैसे कमवेन, पण रात्रभर त्या विचारातच राहिली की ती पैसे कधी आणि कसे कमवेल. रागाने त्या बोलल्यामध्ये विचार करत राहिले की पैसे खरंच कसे कमवणार. तिला काहीच येत नव्हतं ज्यातून ती पैसे कमवू शकेल. दुसऱ्या दिवशी तिने पूर्ण दिवस विचार केला. संध्याकाळी मंदिरात गेल्यावर तिच्या चेहऱ्याकडे पाहून मैत्रीण म्हणाली, काय ग, काय झालं लता? आज तू खूप उदास दिसते, तब्येत ठीक नाही का तुझी? अगं नाही दीपाली, तसं काही नाहीये, लताताईने उत्तर दिलं. दीपालीने खूप आग्रह केला. मग लताताईने सुनेने काय बोललं ते सांगितलं. सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मीही रागारागात म्हणालो की मी तिला पैसे कमवून दाखवेन. पण मला तर का असं काहीच येत नाही ज्यातून मी स्वतःचे पैसे स्वतः कमवू शकेन. अगं लताताई, तू इतकं छान भजन गातेस, मग का नाही स्वतःचं एक छोटंसं यूट्यूब चॅनल सुरू कर आणि ते आपले भजनं टाकत राहा. जसं गाणं म्हणतेस तसं ते व्हिडिओ अपलोड कर. लोकांना गाणी गायला शिकवू शकशील. तिथून तुला पैसे पण मिळतील अगं. आश्चर्याने लताताईने दीपालीला विचारलं, हे खरंच शक्य आहे का गं? हो लताताई, माझी मुलगी हेच करते. ती सोशल मीडियाचा वापर करून खूप पैसे कमवते. उद्या मी तिला घेऊन येईन, तेव्हा ती तुला सगळं समजावून सांगेल आणि तुझ्या एक भजनांचा एक चॅनल पण सुरू करून देईल. मंदिरात तर तू तसंच येतेस आणि इतकं छान भजन गातेस. आता तेच भजन सोशल मीडियावर पण असावं. बाकी सगळं टाकायचं माझी मुलगी पाहिल. दुसऱ्या दिवशी दीपालीची मुलगी मंदिरात येते आणि लताताईंच्या नावावर एक छोटंसं यूट्यूबचं चॅनल सुरू करते. काकू, तुम्हाला काही करायचं नाहीये, फक्त हा माझा एक जुना स्टँड आहे, त्यात फक्त तुमचा मोबाईल लावा, व्हिडिओ चालू करा आणि जे काही तुम्ही भजन करता ते सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. बाकी सगळं काम एडिटिंग मी करेन. बेटा, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काही पैसे नाहीत. काकू, मला तुमच्याकडून कोणते पैसे नकोत. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुमच्या मनापासून मला काहीतरी द्या. आणि मग लताताईंचं एक भजनाचं चॅनल सुरू झालं आणि 2-3 महिने लताताई रोज मंदिरात जात होत्या. ते कीर्तन सगळं रेकॉर्ड करत होत्या आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या मुलीला पाठवत होत्या. हळूहळू लताताईंचे चॅनल चालू झाले आणि 2-4 महिन्यातच त्यांचं भजनांचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना लताताईचं भजन खूप आवडत होतं. त्यांची प्रगती होत गेली आणि मग एक दिवस असं झालं की दीपालीची मुलगी लताताईकडे आली आणि म्हणाली, काकू, तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे. तुमचं चॅनल मोनोटाईज झालंय आणि त्यात खूप पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. पैसे येतील. लताताईंचं बँक अकाउंट देखील दीपालीताईने सुरू केलं होतं. लताताईंच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलाला किंवा सुनेला काहीच कल्पना नव्हती. खरंच बेटा, मला माझ्या भजनातून पैसे मिळतील का, हे कळतच नव्हतं. हो का? तुम्हाला माहीत नाही का, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप पैसे मिळतात. लोकांना तुमचं भजन खूप आवडतं. पुढच्या महिन्यात मृणाल आणि विवेकच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघे एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित करतात आणि ऑफिसमधील सगळ्या मित्रांना, शेजारच्या लोकांना आमंत्रित करतात. एवढ्या सगळ्या तयारीत लताताई आणि तिच्या सुनबाईला म्हणाली, सुनबाई, तू जेव्हापासून आली आहेस एकही नवीन साडी घेतली नाहीस. तुम्हाला ज्या साड्या आणल्या होत्या त्या सगळ्या वापरून जुन्या झालेल्या आहेत. बाजारात गेलीस ना तर माझ्यासाठी एक नवीन साडी घेऊन ये. तोंड वाकडं करून मृणाल म्हणाली, आई, माझ्याकडे खूप साऱ्या जुन्या साड्या आहेत. त्यातलीच एखादी साडी तुम्हाला देईन. त्या साड्या मी आता घालतही नाही. नवीन साडी घेण्याची काय गरज आहे? मृणालने कपाटातून एक जुनी साडी लताताईंच्या हातात ठेवली. लताताईला सुनेची जुनी साडी नेसायला काही हरकत नव्हती, पण जेव्हा ती साडी उघडून पाहू लागली, जेव्हा तिने ती मृणालने दिलेली साडी उघडून पाहू लागली, एका ठिकाणी ती फाटलेली दिसली. सुनबाईला म्हणाली, साडी फाटली आहे. मग काय झालं? फाटलेली असली तर काय झालं? सुई धागा घेऊन थोडं शिवून टाका ना आणि नेसा.
आमचा लग्नाचा वाढदिवस आहे, इतका मोठा कार्यक्रम, तुमच्याकडून आम्ही कोणतीही भेटवस्तूची अपेक्षाच करू शकत नाही. उलट आम्हालाच खर्च देत आहात तुम्ही. कधी सांगता साडी खरेदी करा, कधी असं कर, कधी तसं कर. तसं तुम्हाला आमच्या घरी ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय. तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतोय. पण सुनबाई हे सगळं पाहत नव्हती. फक्त खोलीत उभं राहून बडबड, बडबड, बडबड करत होती. सुनबाईच्या त्या वागण्यामुळे लताताईला खूप वाईट वाटत होतं. लताताई बाहेर येऊन बसली आणि थोड्या वेळानंतर मृणाल पार्लरला निघाली. मृणाल निघून गेल्यानंतर दीपा आली आणि तिची मुलगी श्रावणी घरी आल्या आणि बोलू लागल्या. काकू, अभिनंदन, तुमच्या खात्यात पूर्ण 1,00,000 रुपये आले आहेत. तुमची पहिली कमाई 1,00,000 रुपये झाली आहे. पगार मिळाला आहे. श्रावणीचं बोलणं ऐकून लताताईंचा आनंद थरळून गेला. खरं सांगते बेटा, माझा पहिला पगार आला आणि तोही इतका जास्त. मला तर विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजनातून एवढे पैसे कमवले. तेही थोडे नाहीत, एकदम 1,00,000 रुपये. मी तर इतक्या पैशांची कधीच अपेक्षा देखील केली नव्हती. हो काकू, खरंच सांगते. आता मला तुमच्याकडून पार्टी हवी आहे. बेटा सांग, कुठे जायचे पार्टीसाठी? आजच तुला पार्टी देते. सगळ्यात आधी श्रावणीसोबत लताताई मंदिरात जातात. तिथे तिच्या सगळ्या मैत्रिणींना पहिल्या पगारातून लाडू वाटतात, देवाला प्रसाद दाखवतात आणि सगळ्यांना वाटतं सगळे लोक लताताईचं खूप खूप अभिनंदन करतात आणि बोलू लागतात, लताताई, आज तुम्ही स्वतःच्या मेहनतीने कमी पैसे कमवलेत. सगळे खूप कौतुक करतात. श्रावणी बेटा, मला उद्या माझ्या सुनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट घ्यायला बाजारात घेऊन जाशील का? हो काकू, चला मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते. लताताई स्वतःच्या सुनेसाठी एक सुंदर साडी घेतली आणि स्वतःसाठी एक साडी खरेदी केली. श्रावणीसाठी एक ड्रेस घेतला आणि तिच्या कामासाठी काही पैसे दिले. मग म्हणाले, बेटा, जर तू नसतीस तर मी हे पैसे कधीच कमावू शकले नसते. बस करा काकू, तुम्ही असंच आनंदाने काम करत राहा. लताताई घरी परतली आणि डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांकडे पाहत होती. ती नेहमी सारखं उचलून बघत होती, कारण आज तिला त्या साड्या पाहून खूप आनंद झाला होता. कारण तिने पहिल्या पगारातून ती साडी सुनेसाठी घेतल्या होत्या आणि मुलासाठी पॅन्ट शर्ट विकत आणले होते. दुसऱ्या दिवशी सगळे घरी आले होते. लताताईंची मुलगी स्नेहा पण आली होती. संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. केक कापल्यावर सगळे मृणाल आणि विवेकला गिफ्ट देऊ लागले. तेव्हा लताताई खूप सुंदर सिल्क साडी घालून तिच्या खोलीतून बाहेर आली. सासूला इतकी महागडी साडी घातलेली पाहून मृणाल स्वतःच तिच्या सासूबाईंकडे पाहतच राहिली. नवऱ्याला विवेकला म्हणाली, इतकी महागडी साडी आईला तू का घेऊन दिलीस? आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती? मृणाल म्हणते, मी ही साडी घेतली नाही. मृणालला म्हणतो की मी ही साडी घेतली नाही. आणि लताताईंकडे सुनेच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची, रुबाब कमी लेखण्याची चांगली संधी होती. सुनेच्या हातात दिलेलं गिफ्ट ठेवून लताताई म्हणाली, हे घे बेटा, तुझ्यासाठी पूर्ण 10,000ची साडी घेऊन आली आहे मी. डोळे मोठे करून मृणाल म्हणाली, आई काय बोलताय? 10,000ची साडी घेतली माझ्यासाठी? आणि इतके पैसे कुठून आले तुमच्याकडे? तुम्ही नक्कीच विवेकडून पैसे मागितले असतील. मृणाल रागानेच विवेकला म्हणाली, आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती? आपलेच पैसे देऊन आपल्यालाच गिफ्ट द्यायची काय गरज होती? अशा गिफ्टची 10,000 रुपयांची साडी कशाला घ्यायची? जर स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणलं असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आमच्याच पैशाने दिलेले गिफ्ट आम्हाला आवडतं. आज पुन्हा एकदा सुनेने सगळ्यांसमोर लताताईचा पुन्हा एकदा अपमान केला होता. सगळे लोक सुनेचं बोलणं ऐकून थक्क होतात. कशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासूबाईंशी बोलतीये. लताताई अगदी आवाजात म्हणतात, मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत. ही साडी मी माझ्या पैशाने विकत घेतली आहे. माझ्या पहिल्या कमाईतून घेतली आहे. आता मी पैसे कमवते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे. ते सगळे पगार मिळालाय त्यातूनच हे सगळं घेतलंय. 1,00,000 रुपये. त्याच पैशातून माझा पहिला पगार 1,00,000 रुपये आलाय. त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी साडी घेतली. काळजी करू नकोस. सुनबाई, आता पण मी पण पैसे कमवायला लागली. मी आता तुझ्याबरोबरच आहे. शिकलेली नाही म्हणून काय झालं? आज मी तुझ्यापेक्षा जास्त नक्कीच कमवते. आईचं म्हणणं ऐकून सुनेला आणि मुलाला दोघांनाही धक्का बसतो की शेवटी माझी आई असं काय काम करते जे आम्हालाही ठाऊक नाही आणि इतका 1,00,000 रुपये महिना कमवते म्हणजे? तेव्हा मृणालची एक मैत्रीण जी त्या पार्टीत आली होती ती लताताईंना पाहून म्हणते, काकी तुम्ही मृणालची सासूबाई आहात का? अरे मला खरंच काहीच कळत नाही. मी नेहमी तुमची भजनं ऐकतो. तुमचा आवाज खूप गोड आहे. नेहमी ऐकतोय असंच वाटतं. मृणाल, खरंच तुझी सासू खूप टॅलेंटेड आहे. तुला तुझ्या सासूकडून 1-2 भजनं शिकायला हवीत. अक्का, तुम्ही कधीच सांगितलं नाही की तुमचं सोशल मीडियावर एक भजन चॅनल आहे आणि त्यातून खूप पैसे कमवलेले आहेत. सुंदरी, यावेळी त्यांनी सांगितलं ना, सगळे मृणालला बोलवत आहेत. मृणाल, आता तुझी सासू पण नोकरी करते, पैसे कमवते.
तुझ्या सासूचा पगार तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. हसत हसत अक्का म्हणाली, हो हो, हे खरं आहे. ते फक्त 80,000 रुपये कमवते, पण माझा पगार तर पूर्ण सुनबाई तर 80,000 कमवते, पण माझा तर पगार पूर्ण 1,00,000 रुपये आहे. मी सुनेपेक्षा जास्त कमवते. सुनबाई आता असं म्हणणार नाहीस ना, की मला काही येत नाही, मला काहीच जमत नाही. लताताईंचं बोलणं ऐकून सून आणि मुलगा लाजून खाली मान घालतात. त्यांना समजत नव्हते की स्वतःच्या आईला काय म्हणावं. मग लताताई सुनेला आणि मुलाला सांगतात, सुनबाई मला तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. कधी आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नकोस, अभिमान करू नकोस. तुझ्याजवळ जे गुण आहेत ते कदाचित इतरांकडे नसतील. पण प्रत्येकाकडे स्वतःचा एक वेगळा गुण असतो. तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे गुण माझ्याकडे आहेत ते तू कधी शिकू शकणार नाहीस. पैसे कमावण्याची गोष्ट तर अशी आहे की माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा तो नक्कीच पैसे कमवतो. पण स्वतःच्या नोकरीचा अहंकार कुणालाही दाखवू नकोस. तुला तुझ्या आई-वडिलांच्या घरी जसं वातावरण मिळालं, तसं शिक्षण मिळालं, त्यामुळे तर आज तू नोकरी करू शकतेस. पण मला आणि माझ्यासारख्या महिलांना अशी संधी कधीच मिळाली नाही. त्यामुळे कधी त्यांचा अपमान करू नकोस, की त्या नोकरी करत नाहीत, पैसे कमवत नाहीत. स्नेहा स्वतःच्या आईजवळ येते, हात पकडते आणि म्हणते, आई तू तर बहिणीपेक्षा जास्त पैसे कमावून दाखवलेस गं. आता तू कोणापेक्षा काही कमी नाहीस. काय वहिनी खरंच म्हणतीये. स्नेहाचं बोलणं ऐकून लाजून मृणाल मानावर होऊन पाहू शकत नव्हती मान वर करून. तिला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती की तिने तिची किती वेळा सासूचा अपमान केला आहे. मृणाल सासूजवळ जाते आणि म्हणते, आई मला समजलं आहे की मी जे काय केलं ते चुकीचं होतं. आता मी यानंतर कधीही कोणालाही माझ्या नोकरीचा गर्व किंवा अहंकार दाखवणार नाही. मला माफ कर. विवेक पण बोलू लागतो, आई आम्हाला माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. लताताईने समजूतदारपणे घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केलं. कारण तिला स्वतःच्या मुलापासून आणि सुनेपासून दूर राहायची इच्छा नव्हती. घरात राहूनच त्यांना नातवंड मिळणार होते. त्यामुळे तिचं म्हातारपण छान जाणार होतं. पण आता ती पूर्वीसारखी सुनेचं आणि मुलाचं घरात सगळं ऐकत बसत नव्हती. तर खूप आदराने, आत्मसन्मानाने राहू लागली होती. सुनबाई आता तिचं बोलणं ऐकू लागली होती आणि सासूला कोणताही टोमणा मारत नव्हती. घरात छान वाटू लागलं. आता तेच घर तिला स्वतःचं वाटू लागलं आणि काही दिवसात त्यांच्या घरात एक लहानशी परी देखील घरात लक्ष्मीच्या रूपाने घरी आली. जिला पाहून लताताईंचा आनंद काहीच थांबला नाही. काही वर्षांनी एक कप चहा घेऊन लताताई गॅलरीत बसली होती. शेजारी तिची नात बसली होती. ती जी अलीकडे जन्माला आली होती. आजी म्हणाली, बाळा तुझ्या आईसारखं शिक्षण घे, तुझ्या आजीसारखं मन ठेव आणि या दोघांपैकी कोणाचंही कळवं धरू नकोस. नातीनं काहीच समजून घेतलं नाही, पण तिच्या आजीच्या स्पर्शात एक शिकवण होती. मग ती आजी लताताई लिहून ठेवते तिच्या डायरीत हे 5 नियम. मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका. नंबर 1, सगळं काही मुलांसाठी करायचं, पण स्वतःचं महत्त्व कधीच विसरायचं नाही. मुलं म्हणजे तुमचं आयुष्य आहे, पण त्यांनीच तुमचं आयुष्य कुणी ठरवू नये. तुमचं मत, तुमचं मन, तुमचं आरोग्य यांचाही विचार स्वतःसाठी कधीतरी करायला शिका. दुसरं, थोडीशी आर्थिक व्यवस्था स्वतःकडे ठेवा. मुलं तुमच्यावर प्रेम करतात, पण जर तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहिलात, तर ते प्रेम त्यांना ओझं वाटू लागेल. त्यामुळे तुमचं थोडं स्वतंत्र उत्पन्न, बचत किंवा साधन असावं, जे तुमच्या प्राथमिक गरजा तरी भागवेल आणि तुमचा आदर टिकून राहील. तिसरं म्हणजे तुम्हाला जे जमलं, जे आवडलं ते करत राहा. तुम्ही भजन गात असाल, शिवणकाम करत असाल, स्वयंपाकात हातभार लावत असाल, तर ते सोडू नका. नियमित करत राहा. मुलं म्हणतील की आईला काहीतरी आवडते, येतंय असं नाही म्हणायच्या आधी स्वतःच काहीतरी दाखवायला सुरुवात करा. तुमचं कौशल्यच तुमचं स्थान बनवेल. नंबर 4, फक्त गप्प बसू नका. गरज पडली तर थेट बोला. आई कायमच शांत राहते असं चालणार नाही. कधी तुमच्या हक्कासाठी काहीतरी म्हणणं गरजेचं आहे. माझं मन दुखत आहे, मला हे योग्य वाटत नाही असं बोलायला शिका. काहीतरी तुमचं मूकपणा लोक समजून घेत नाही, दुर्लक्ष करतात. नंबर 5, वय जरी वाढलं तरी स्वतःचा आदर लोकांच्या मनात टिकवायचा असेल तर स्वतःचं वेगळेपण जपायला हवं. सगळं आयुष्य तुम्ही घरासाठी दिलं, पण वय झालं की घरात फक्त गरजेपुरतं वाटू लागतं असं होऊ देऊ नका. जर तुम्हाला नाकारणं असेल, जर घरी वेगळं ठिकाण तयार करा. फक्त कपाटात नाही, मनातही. सन्मानाने वागून मिळत नाही, तो आपल्याच्या वागण्यातून येतो. शेवटी आई म्हणते, माझं मातृत्व माझ्या मुलांसाठी आहे, पण माझं व्यक्तिमत्व माझ्यासाठीही आहे. हे 5 सोपे गोष्टी मी लक्षात घेतल्या नसत्या तर आजचं माझं हास्य फक्त आठवणीमध्येच राहिलं असतं. माझं अस्तित्व विसरत गेलं असतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, वडीलधाऱ्यांनो,
वृद्धापकाळात स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने जगता यावं, मुलांमुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणूनच या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. तर मग तुम्हाला या 5 गोष्टी कशा वाटल्या? तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याचा वापर करणार का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.